हॅलो गाईज, आपण येऊन पोहोचलो आहे दुसरा वीक मे महिन्याचा शनिवार. हे बघा या ठिकाणी वर्कआउट चालू आहे गाईज लोकांचं, द कोच, द स्टुडंट. तर बघा आपण एकेकाला भेटूया. सर काय करताय सर तुम्ही? बॉडी शोला जे मत काय करताय तुम्ही आता? बॉडी शो साठी जे गरजेचं आहे पोजिंग शिकवते. कोणाला शिकवत होते तुम्ही? जनता बँकेचे कर्मचारी ते मॅनेजर का? मॅनेजर फिरून माझ्यावरच काय येते? जे मॅनेजर आहेत यांच्याकडं समजली का तुम्हाला? नाही हो मॅनेजर. आपल्या भारताची आर्थिक व्यवस्था सांभाळणारे जनता बँक त्याच्यातले मॅनेजर तुषारजी. जनतेची काय समजणार आहे? तर तुम्हाला कळालं का? यांची फिटनेस जरी कोणी तिथं काय जरी उलट वाकडं बोलला, वाईट नजर जरी जनता बँकेवर ठेवली तर एकच नाव तुषारजी. एक फाईट सोसून साहेब. त्यांचं कोचिंग घेतोय आम्ही. तुमचं पण नाव तुषार आहे, तुमचं पण तुषार आहे. तुषार, हा तुषार हे नाव असं युनिक आहे, पण ज्याचं नाव तुषार तो सगळ्यात हुशार. हो, ज्याचं नाव तुषार हो. त्यामुळं बरोबर आहे. तर आता आपण त्यांना माहिती देऊया. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तर आपण परत एकदा प्रश्न विचारूया. किती सुट्ट्या झाल्या आठवड्यात? 2 मागच्या आठवड्यात 2 आणि उद्या उद्या 1. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? उद्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. उद्या यांना एक बर्थडेची पार्टी आहे, त्याच्यामुळे सुट्टी आहे. उद्या मला पण एक ऑफिसची पार्टी, म्हणून माझी पण सुट्टी असणार आहे. अशी वाईट मॅच झाली. गॅरंटी के साथ. Guarantee आहे ना? अशी वाईट मॅच झाली पाहिजे. सुट्ट्या पण तुमच्या मॅच झाल्या पाहिजे, तुमचं वर्कआउट पण मॅच झालं पाहिजे. सुट्ट्या नको वाटतं ते वर्कआउट रेग्युलर चालू असताना. बरोबर आहे. सुट्ट्या अजिबात नको वाटतं. तरी काय आता धावपळीचं जीवन आहे. बरोबर आहे. पोटासाठी सगळं करावं लागतं. हा, तर माझा प्रश्न आहे खूप व्हायरल प्रश्न आहे सर, तुमच्यासाठी पण प्रश्न आहे. हो सर. सर हा तुषार नावाचा अर्थ काय सर? तुषार नावाचा अर्थ आता हा बच्चनच सांगतो तुम्हाला. बच्चन तर सगळ्यांना माहिती. दो बुन जिंदगी के असं बच्चन सांगतात. अमिताभ बच्चन बोला. हा, अमिताभ बच्चन. हा, अमिताभ बच्चन. दो बुन जिंदगी के. बुंद म्हणजे काय? थेंब. थेंब म्हणजे काय? तुषार. पाण्याचा क्षार म्हणजे तुषार. दो बुन म्हणजे 2 तुषार एवढे महत्वाचे आहेत. हे स्वतः अमिताभ बच्चन सांगतात की दो बुन जिंदगी के. तसे 2 तुषार जेवण. दो बुन जिंदगी के 2 तुषार हे सगळ्यांना गरजेचे. सर आपला अजून एक प्रश्न आहे की सर आता सध्या खूप आर्द्रता वाढली आहे, ह्युमिडिटी वाढली आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे की पुण्यात कधी पाऊस हजेरी लावेल? आता वातावरण बघतात 20 तारखेच्या आसपास पाऊस पडणार आहे असं वाटतंय. यांची प्रेडिक्शन 20 तारीख लॉक करतो सर. तुमची डेट सांगा. आजकाल माणूस बदललाय, वातावरण बदलायला वेळ लागणार आहे. वातावरण बदल बरोबर आहे, पण तुमची डेट. आणि डेट का सांगू शकत नाही, कारण पावसा उद्या येईल, परवा येईल, सांगणारे खोटे. हा, तुषारजी बोलले तर 20 तारीख होऊ शकतं, कारण नाम तुषार आहे. बरोबर त्यामुळे ते आहे, कारण ते हुशार आहेत. हा, त्यामुळे आम्ही पण 20 तारीख हा 20 तारीख आम्ही डन करतो. आम्ही 20 तारीख डन केली आहे. बघूया 20 तारखेला जर पाऊस पडला तर या ब्लॉग बरोबर पाऊस दिसेल तुम्हाला. पावसाचा वेळ फिक्स ओनली 20. 20 ला पाऊस पडणार आहे आणि सगळीकडे गारवा पसरणार आहे. या ठिकाणी पावसाची अपडेट भेटली आहे तुषार सरांकडून. जे बँकेचे मॅनेजर आहेत, कर्मचारी आहेत, सगळी बँक त्यांचीच आहे. जनता बँक. जनता बँक. तर या ठिकाणी आता लवकरच पाऊस येईल गाईज. तर तुम्ही वर्कआउट करा, मस्त मस्त सुट्ट्या पण घ्या, वर्कआउट पण करा, पार्ट्यांना पण जा, वर्कआउट पण करा, जेवण पण करा, वर्कआउट पण करा, ऑफिसला पण जा, वर्कआउट पण करा. सगळं करा, त्यात वर्कआउट पण ऍड करा. तुमचं नाव टॅलेंट पण असेल तरी तुम्ही वर्कआउट करा. क्रिकेटची मॅच बघताना पण तुम्ही वर्कआउट करा. गाडी पण असेल तरी वर्कआउट करा. तुम्ही मोबाईलवर बोलत असाल तरी वर्कआउट तरी असेल. तुम्हाला भूक लागली तरी तुम्ही वर्कआउट करा. तुम्हाला बोर झालं तरी तुम्ही वर्कआउट करा. झोप लागली तर झोपीत वर्कआउट. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास.
याचा फक्त एकच वर्कआउट करण्याचा एकच फायदा, बॉडी बनेल. वर्कआउट करत राहा, वर्कआउट करत राहा, वर्कआउट करत राहा. सायनिंग ऑफ.